ओम क्रोराक्रिकुनाथंच श्रीशल्यमल्लिकार्जुनी पूजन्यमहंकाल ओंकारमंगलम प्रलयवजनाथंच दाकिन्याभिमानं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वारणशातु विश्वेश त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदार गृह्णेशं शिवालये इति 12 ज्योतिर्लिंगानि ओम नमो नमः। शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुण इंद्र रुद्रमरुता स्तुवन्ति देवे तवेर्वेदे काङ्गपदक्रमोऽपिषदर गायन्ति यमकामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनका पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदु कुराकुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। ब्रह्मानन्दं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं मनमचलं सर्वधिकाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। ओम कालपर्यंत आपण दुसऱ्या अध्यायापर्यंत कर्मयोग आणि ज्ञानयोगाचा विषय पाहिलेला आहे। मग आपणालाही शंका होते, भगवंतांनी 2 मार्गाचा उल्लेख केलेला आहे, ज्ञानयोग आणि कर्मयोग। मग तिथे अर्जुनाला पण शंका झालीच असेल की दोन्हीपैकी कोणत्या कर्माचं कोणत्या मार्गाचं आपण विश्लेषण करायचं किंवा आपण पालन करायचं, हीच शंका घेऊन अर्जुन या 3ऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताला विचारत आहेत की जयशी चत्कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी गोरी माम नियोजिषी केशव। या श्लोकामध्ये भगवंताला जनार्दन या नावाने हाक मारतात। अर्जुन विचारतात की हे जनार्दना, जर कर्माच्या अपेक्षेने ज्ञानच श्रेष्ठ आहे असं तुम्हाला मान्य असेल तर मग हे केशवा माझी भयंकर कर्म करण्यात का बरे तुम्ही योजना करीत आहात। अर्जुन म्हणत आहेत भगवंताला की जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ आहे असं जर सांगायचं असेल तर मग मला तुम्ही या युद्धरूपी भयंकर कर्मामध्ये मला का बरं प्रवृत्त करीत आहात। म्हणजे मला हे कर्म युद्धरूपी कर्म करायला तुम्ही का सांगत आहात। ज्ञानच जर श्रेष्ठ आहे तर मला फक्त ज्ञानमार्गाचं आचरण करायला तुम्ही सांगा, हे युद्धरूपी कर्म करायला मला तुम्ही का सांगत आहात, हा अर्जुनाचा प्रश्न आहे। आता याच्यानंतर आणखी पुढे म्हणत आहेत अर्जुन, व्यामिश्रेण वाक्येन बुद्धिमोहिषु मे तदेकं वद निश्चितेन श्रेयोहम अपनाव्याम। तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात, म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल। अर्जुन म्हणत आहेत भगवंताला की तुम्ही दोन्ही वचन म्हणजे दोन्ही मार्गाचं निरूपण मला करत आहात, दोन्ही मार्ग माझ्यासाठी सांगत आहात, ज्ञानमार्गही सांगत आहात आणि कर्ममार्ग पण सांगत आहात। मग मला आता शंका येत आहे की मी कोणत्या मार्गाचं पालन करावं, मी ज्ञानयोगाचं पालन करू की कर्मयोगाच्या मार्गाचं पालन करू, ही शंका अर्जुनाला झाली। आपल्याला पण ऐकून वाटतं की आपण नेमकं कोणत्या मार्गाचं आचरण करावं, तर हीच शंका अर्जुनाला आलेली आहे। आता त्या शंकेचं जे निरूपण आहे भगवान पुढील श्लोकापासून करतील। श्री भगवान उवाच लोके एकमेन द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम। भगवंत म्हणतात हे निष्पाप, म्हणजे अर्जुनाला ते निष्पाप म्हणतात। अर्जुन हा पूर्णपणे पापातून निवृत्त झालेला असा भक्त होता, म्हणून त्याला निष्पाप असं भगवंताने म्हटलेलं आहे। तर ते म्हणतात हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वीच सांगितली गेली आहे, त्यातील सांख्ययोगाची निष्ठा ज्ञानयोगाने व योगाची निष्ठा कर्मयोगाने होते। आता या श्लोकात भगवंत म्हणत आहेत की 2 प्रकारच्या निष्ठा आहेत। सांख्ययोग निष्ठा म्हणजे त्यालाच ज्ञानयोग असं म्हणलेलं आहे,
आणि दुसरी सांगितलेली आहे कर्मयोग. अशा दोन निष्ठा मी पूर्वीच सांगितलेल्या आहेत. पूर्वी म्हणजे कधी सांगितलेले आहेत? या कल्पारंभी म्हणजे जेव्हा या सृष्टीची उत्पत्ती झाली त्याच्या पूर्वीच या निष्ठा सांगितलेल्या आहेत. या निष्ठेचा उच्चार जे आहे भगवंतांनी पुढील 4थ्या अध्यायामध्ये सांगितलेले. कुणाला सांगितलेले? तर ते सांगितलेले पहिल्यांदा सर्वात अगोदर सूर्याला. हे निष्ठा जी सांगितलेली आहे ती सूर्यदेवतेला सांगितलेली आहे. तर त्याचा उल्लेख आपल्याला 4थ्या अध्यायात येईल. तर इथं फक्त ते त्याचा उल्लेख करत आहेत की या 2 प्रकारच्या ज्या निष्ठा आहेत, सांख्ययोग निष्ठा किंवा ज्ञानयोग आणि कर्मयोग, अशा 2 निष्ठा मी अगोदरच सांगितले. निष्ठा म्हणजे काय? तर इथं आपण योग मार्ग घ्यायचं की भगवत प्राप्तीचे मार्ग, जे भगवंताला प्राप्त करण्याचे मार्ग आहेत त्याला निष्ठा म्हणायचं. म्हणजे ज्या मार्गावरती आपण आरूढ होऊन मार्गाक्रमण करायचं, ज्ञानाने जायचं की कर्माने जायचं हे ठरवायचं, तर त्याला म्हणलेलं आहे निष्ठा. निष्ठा म्हणजे आपण आता बोलीभाषेमध्ये पण म्हणतो की माझी निष्ठा या भगवंतावर आहे, भगवान शिवावर आहे, भगवान विष्णूवर आहे, भगवान श्रीकृष्णावर आहे, रामावर आहे, हनुमंतावर आहे. आपण निष्ठा म्हणतो म्हणजे काय? विश्वास म्हणतो किंवा भक्ती म्हणतो. तर अशा 2 निष्ठा. तर निष्ठाचा अर्थ इथं मार्ग आखा घ्यायचा आहे आपल्याला, किंवा आपल्या ज्या मार्गानं आपल्या साधनाची परिपक्व अवस्था होईल त्याला निष्ठा आखा या श्लोकामध्ये भगवंतांनी म्हणलेले. न कर्मणा मानारंभात निष्कर्मम पुरुषाश्नुते न च कन्यकनादेव सिद्धीम कमधी गच्छति. आता भगवान पुढे म्हणत आहेत, मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योग निष्ठेला प्राप्त होत नाही, आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने तो सिद्धीला म्हणजेच कांक्षनिष्ठेला प्राप्त होत नाही. आता भगवान काय म्हणत आहेत पहा. जर तुम्हाला कर्मयोग करायचे तर कर्मयोग करण्यासाठी तुम्हाला कर्म करावेच लागते. कर्म न करता कर्मयोगाचं आचरण होत नाही. बरं, आपण कर्म न करता कुठं राहू शकत नाही याचा उल्लेख सुद्धा आता पुढील श्लोकात येईलच. म्हणजेच आपण कर्म जे आहेत निष्कर्म, म्हणजे कालच आपण विषय पाहिलेला आहे कर्मयोगामध्ये की कर्म करायचं कसं करायचं? अहंता, ममता, कामना आणि इच्छा याचा त्याग करून कर्म करायचं. बरं, हे अहंता, ममता आणि कामना आणि इच्छेचा त्याग कसं करायचं? तर ते करत असताना त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे आपलं कर्तव्य आहे या भावनेने कर्म करायचे. कर्तव्य कर्म आहे, प्रत्येकाला कर्तव्य कर्म आहेच. कर्म कुणाला नाही आहे नाहीच आहे. जो मनुष्य म्हणून जन्म घेतला त्यावेळेला त्याला कर्तव्य कर्म करणे प्राप्तच आहे. तेच पुढील श्लोकामध्ये भगवंत सांगत आहे, न ही कच्चित क्षणमपि जातु तिष्ठते कर्मकृत कार्यती ही औषा कर्म सर्व प्रकृती गुणे. भगवंत म्हणतात, निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणामुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पडला जातो. कोणताही मनुष्य कर्म न करता क्षणभरही राहू शकत नाही असं या श्लोकामध्ये भगवंताचं म्हणणं आहे. म्हणजे काय? आपण कर्म न करता आपण बसलो म्हणालो तर कर्म न करायचं हे कर्म तरी आपण करत आहोत, किंवा श्वास घेण्याचं कर्म तर आपण प्रत्येक वेळेला करतच आहोत. जेव्हा श्वास घेतोय त्यावेळेला कितीतरी करोडो संख्येमध्ये जीवजंतू आपल्या नाकामध्ये जात आहेत आणि त्याचा हत्या करण्याचा आपण कर्म करत आहोत. मग कर्म करत नाही असं आपण कसं म्हणायचं? म्हणजे कर्म न करणं हे कधीच मनुष्याला शक्य नाही आहे. प्रत्येक वेळेला मनुष्य कर्म करतच राहतो. म्हणून भगवंतांनी इथं म्हणलेलं आहे की कोणताही मनुष्य क्षणभर सुद्धा कर्म न करता राहत नाही. म्हणून आपल्याला कर्म कोणतं आहे? जे कर्म आपण न करताही आपोआप शरीराने होत आहे. म्हणजे का बरं होऊ लागलेत ते? तर त्याला व्हायचं मुख्य 3 कारण आहेत. तर ते 3 कारण कोणते आहेत? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. या 3 कारणामुळे हे आपल्याकडून कर्म होत असतात. आता हे 3 गुण कुणापासून उत्पन्न झालेले आहेत? तर हे 3 गुण उत्पन्न झालेले आहेत प्रकृतीपासून. त्या प्रकृतीलाच कोणी माया म्हणतं, कोणी गुणमाया म्हणतं आणि कोणी प्रकृती म्हणतं. तर ह्या प्रकृतीपासून मायेपासून 3 गुण उत्पन्न होतात, सत्व, रज, तमोगुण. तर ह्या 3 गुणापासून वेगवेगळ्या प्रकारची कर्मे होतात. सात्विक कर्मे. आपण मनुष्याच्या ठिकाणी सत्वगुणाचा प्रादुर्भाव होतो किंवा सत्वगुण वृद्धीस पावतो तेव्हा मनुष्य काय करतो? अशा प्रकारचे सत्वगुणी कार्य म्हणजे भगवद्गीतेचं अध्ययन किंवा भगवद्गीतेचं श्रवण किंवा पुराणाचं श्रवण किंवा देवपूजा, लिंगपूजा, वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाणं, तीर्थाटन करणं, हे सत्वगुण वृद्धीचे
लक्षण आहे. म्हणजे जेव्हा सत्वगुण होतं तेव्हा हे करतो, रजोगुण वाढतो तेव्हा मनुष्य काय करतो, रजोगुण वाढल्यानंतर काहीतरी काम करायला जातो. मग आपण करायचे कर्तव्य कर्मे असतील किंवा आपले दुसरे कोणतेही प्रकारिक प्रापंचिक कार्य जे आहेत ते आपण रजोगुण वाढल्यानंतर करतो. तमोगुण वाढल्यानंतर काय होतं, तमोगुण वाढलं की आपल्याला याच्यामध्ये प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये किंवा आपण अध्ययनामध्ये असलं तरी सुद्धा तिथे झोप यायला चालू होते. म्हणजे तो तमोगुणाचं लक्षण आहे, तमोगुणाचं लक्षण आहे. किंवा रात्रीच्या वेळेला तमोगुण वाढतो म्हणून आपल्याला झोप येतो, प्रमाद येतो, निद्रा येते. तर हे तमोगुण वाढायची लक्षण आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्याला सत्वगुण रजोगुण तमोगुण ही वृद्धी होऊन त्याप्रमाणे मनुष्य कार्य करतो. म्हणजे मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे कार्य का बरं करतो, तर ह्या 3 गुणाची ज्या ज्या वेळेला ज्या गुणाची वृद्धी झाली त्या त्या प्रकारचे तो कार्य करत राहतो. म्हणून कर्म करण्याला कारण कोण आहेत, तर हे 3 गुणच आहेत. हेच आपल्याला ज्ञानयोगाद्वारे जाणायचं आहे. ज्ञानयोगाद्वारे काय जाणायचं आहे की आपल्याला हे गुण जे आहेत हेच कर्म करण्याला कारणीभूत आहेत हे जाणायचं आहे. मग आता मनुष्य याच्यामध्ये ऐकून वगैरे एक प्रकारची आयडिया करू शकतो. तर मग आम्ही कुठं कर्म करू लागलो, हे गुणच काम करू लागलेत, शरीरच काम करू लागलेत. मग काही वेळेला मनुष्याचा अख्खा स्वभाव बनू शकतो की पापाचरण करून खुदा हे गुणाद्वारेच काम झालेत, शरीराद्वारे झालेत. तर त्याला भगवंतानी उत्तर दिलेलं आहे, ठीक आहे त्या शरीरालाच मी शिक्षा देतो, तुला देत नाही. भगवंत म्हणतात मी तुझ्या त्या शरीरालाच शिक्षा देतो, तुला आत्म्याला देत नाही, काळजी करू नको. अख्खा भगवंतानी अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे ती मनुष्य किती जरी बुद्धिमान झाला तरी ती बुद्धी भगवंतापासूनच आलेली आहे. तुला करायचं आहे अख्खं ऐकून अध्यात्म ऐकून करायचं आहे, त्याला मार्ग काढायचे आहे, तुला पाहिजे तसे प्रमाणे वागायचं आहे. तर ठीक आहे वागलं तर ते तुला त्याचे कर्माचे जे फळं आहेत ते तुझ्या शरीराला देतो, तुला देत नाही, काळजी करू नको. म्हणजे आत्म्याला मी शिक्षा देत नाही, मी शरीराला देईन, अखे भगवंताचं कहणं आहे. त्यामुळं मनुष्य कर्म न करता कधीही राहू शकत नाही. हे कर्म करणं हे प्रकृतीजनित जे गुण आहेत त्या गुणापासून मनुष्य कर्म करतो. म्हणून प्रत्येक कर्माला कर्म घडण्याला कारणीभूत हे गुण आहेत, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण. त्यामध्ये मनुष्य सुद्धा त्या त्या गुणाची आपल्या ह्याच्यामध्ये जे आहे मनामध्ये अंतकरणामध्ये ते गुणाची उत्पत्ती होते त्यावेळेला आणि त्या प्रकारे मनुष्य कार्य करायला जातो. अशी हे कार्यकारण करण्याची श्रृंखला आहे. बरं ते गुणाची वृद्धी कशी होते, तर त्या मनुष्याचं जे प्रारब्ध आहे त्याप्रमाणे त्याची ते गुणाची वृद्धी होते. जर सात्विक गुणाचे प्रारब्ध त्याचा असेल तर सात्विक गुणाची जास्तीत जास्त प्रवृत्त होतात. जर तो रजोगुणी मनुष्य असेल तर रजोगुणाची उत्पत्ती होते. तमोगुणी असेल तर वेळोवेळी तो प्रमादामध्ये झोपेमध्ये याच्यामध्ये वेळ घालतो. तर अशा प्रकारचे ते जे गुण उत्पन्न होतात त्याला गुण शरीरातून म्हणजे मनातून अंतकरणातून जेव्हा प्रवृत्त होतात त्याला कारणीभूत त्याचं प्रारब्ध आहे. हे ज्ञानयोग आहे. ह्या ज्ञानयोगाप्रमाणे मग आता ह्या ज्ञानयोगाप्रमाणे अशा प्रकारे मनुष्य कार्य करतो. मग आता कर्मयोगाप्रमाणे कसं कार्य करतो की आपलं कर्तव्य भावना आहे म्हणून कर्तव्य भावना म्हणून तो काम करतो. तो कर्तव्य भावना म्हणून काम करत असताना त्याच्यापासून जे उत्पन्न होणारे फळ आहेत त्या फळाची मात्र तो त्याची फळाची इच्छा ठेवत नाही आणि तो कामं करतो. म्हणजे मग त्याच्यापासून सुखाची उत्पत्ती झाली दुःखाची झाली त्याच्यामध्ये तो अडकून राहत नाही. आता यापुढे बघून म्हणत आहेत कर्मेंद्रियानी संयम ये मनका स्मरण इंद्रियाता विमूढात्मा मिथ्याचार उच्चते. आता म्हणल्याप्रमाणे जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियाच्या विषयाचे चिंतन करीत राहतो तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. आता गेल्या श्लोकामध्ये आपण म्हणल्याप्रमाणे त्याचं चिंतन केल्याप्रमाणे जर एखादा मनुष्य अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीनं चिंतन करून जर तो इंद्रियाच्या जे विषय आहेत त्याचं जर चिंतन करत जर तो मनमानीप्रमाणे आचरण जर करत असेल तर त्याला मिथ्याचारी म्हणायचं, त्याला दांभिक म्हणायचं. म्हणजे तो मनाप्रमाणे याचा वेगळ्याप्रमाणे अर्थ काढून जर मनाप्रमाणे जर तो वागत असेल तर त्याला भगवंतानी मिथ्याचारी सांगितले. मग त्याला अशा सांगितल्याप्रमाणे त्याला शिक्षा दिली जाते. भगवंत सुद्धा त्याला त्याच्या शरीरालाच शिक्षा देतात, आत्म्याला शिक्षा देत नाही. यापुढे भगवंत म्हणत आहेत यक्त्वी इंद्रिय आणि मनका निम्यारभेते अर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोग मसक्ता विशेषते. परंतु हे अर्जुना जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता
कर व इंद्रियाच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो तो श्रेष्ठ आहे. आता भगवंत सांगत आहेत की एखादा कर्मयोगी मनुष्य आहे, तो कर्मयोगी मनुष्य आपल्या सर्व पंचज्ञानेंद्रिय कोणते आपले आपले 2 डोळे आहेत, 2 नाक आहेत, 2 कान आहेत, जिव्हा आहे, नाक आहे, ह्या सर्व आणि त्वचा आहे, याद्वारे जे काही कर्म होणार आहे त्याला पूर्ण त्या सर्व पंचज्ञानेंद्रियाला आणि पंचकर्मेंद्रियाला आणि मन आणि बुद्धीला तो काय करतो तर तो आपल्या ताब्यात ठेवतो आणि सर्व प्रकारचे तो कर्म करतो. मग तो कर्म कशा करतो? कर्मयोगाचं आचरण करत. म्हणजे सर्व कर्म हे फक्त कर्तव्य कर्म भावनेने मला कर्तव्य करणं आहे म्हणून तो करतो आणि तो त्या प्रकारे कर्मयोगाचं आचरण करतो. जो मनुष्य करतो तो मनुष्यामध्ये श्रेष्ठ जाणावा, असं या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत. आता कर्म कसं करायचं ते भगवंत या पुढील श्लोकामध्ये सांगतील. नितम कुरु कर्मत्वम कर्मजायो ह्य कर्मणा शरीर यात्रापीत तेन प्रसिद्धेत अकर्मणा. भगवंत म्हणतात तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्मे न करण्यापेक्षा कर्मे करणं श्रेष्ठ आहे. तसेच कर्मे न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाही. आता भगवंत सांगत आहेत कर्म करायचं आहे. आपल्या मनुष्याला कर्म न करता आपण एक क्षणभर खुदार होऊ शकत नाही, हे आपण मागील श्लोकात पाहिलेच आहे. तर भगवंत आपल्याला सांगत आहेत तुम्ही मनुष्य आहात, तुम्हाला कर्म करणं बंधनकारकच आहे. तुम्ही इच्छा ठेवा किंवा न ठेवा कर्म हे होतच राहतील. मग तुम्ही कर्म कसे करायचे तर शास्त्रविहित कर्तव्य कर्म करायचे. म्हणजे शास्त्राने जे आपल्याला कर्तव्य कर्मे विदित केलेले आहेत, आपल्या स्वभाव धर्माने जे आपल्याला काम आलेलं आहे ते काम करायचं. परंतु शास्त्रविहित कर्तव्य कर्म म्हणजे आपण निषिद्ध कर्माचा कोणता आचरण करायचं नाही. निषिद्ध कर्माचं म्हणजे कोणतं की आपलं काम करत असताना कोणत्याही प्रकारची चोरी करणं नाही, हिंसा करायचं नाही किंवा खोटं बोलायचं नाही. जे आपलं काम आहे ते आपल्या व्यक्तीत आपल्या याच्याप्रमाणे कर्म करायचं, कुणाला धोका न देता कर्म करायचं. याला शास्त्रविहित कर्तव्य कर्म म्हणलेलं आहे. त्याला सोपं धर्मोचित कर्म करणं असा शब्द आहे. धर्मोचित कर्म म्हणजे काय की आपण त्याला कादीकोपी व्याख्या आहे याच्यामध्ये सांगितलेली आहे, शास्त्रामध्ये त्याची व्याख्या आहे की आपण इतरांनी आपल्याबरोबर कसं वागावं याची इच्छा आपण जशी ठेवतो त्याचप्रमाणे आपण इतरांशी वागायचं. याला धर्मोचित आचरण म्हणतात. त्यालाच शास्त्रविहित कर्तव्य कर्म करतात. आणि हे शास्त्रविहित कर्तव्य कर्म जेव्हा आपण करतो ते केल्यानं काय होतं आपलं शरीर व्यवहार चालतो, आपला प्रपंच चालतो. म्हणून हे कर्म आपल्याला करणं बंधनकारक आहे. म्हणून भगवंत सांगत आहेत की प्रत्येकाला कर्मयोगाचं आचरण करणं हे गरजेचंच आहे. आता यापुढे भगवंत म्हणतात यज्ञार्थात कर्मणा अन्यत्र लोका अयम कर्म बंधना तदर्थम कर्म कोणतेही मुक्त संघ समाचार. भगवंत म्हणत आहेत यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो. म्हणूनच हे अर्जुना तू आसक्ती सोडून फक्त यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. आता भगवंत यापुढे आता आत्तापर्यंत आपल्याला भगवंतांनी सांगितलं ज्ञानयोग सांगितलं, त्याच्यानंतर भगवंतांनी सांगितलं आपला कर्मयोग सांगितलं. या अगोदरच्या श्लोकापर्यंत आपण ज्ञानयोग आणि कर्मयोग अशा दुसऱ्या अध्यायापासून आत्तापर्यंत त्याचं आचरण कसं करायचं हे भगवंतांनी सांगितलं. आता भगवंत आता याच्या पुढे जाऊन यज्ञ कर्म कसे करायचे हे सांगत आहे. आता यज्ञकर्म म्हणजे आता यज्ञकर्माचं पूर्ण पौरोहित यज्ञकर्म जे की आपल्यापेक्षा जास्त महाराजांना माहीत आहे ते यज्ञकर्माबद्दल सांगू शकतात. जे ते यज्ञ करतात, यज्ञकर्म करतात वेगवेगळ्या प्रकारचे. मग ते रुद्रयाग असेल किंवा लक्ष्मी याग आहेत, गणपती आहे, विष्णू याग आहे, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. तर ते कर्म ते यज्ञकर्म आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. हे भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. तर ते यज्ञकर्म कसं करायचं तर यज्ञकर्म करून सुद्धा आपल्याला त्याच्यातून सुद्धा मोक्ष प्राप्त करता येतं हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. याला यज्ञ म्हणजे काय पौरोहित यज्ञकर्म म्हणतात. या यज्ञकर्माला जे की आपण महाराजांना घेऊन वेगवेगळ्या कारणानिमित्त आपण यज्ञ करतो त्याच यज्ञकर्माचे ह्या पुढील 5 ते 6 श्लोकामध्ये भगवंतांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे यज्ञकर्म हा सुद्धा मोक्षाचा एक मार्ग आहे. यज्ञकर्म करताना जेव्हा आपण यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करतो आणि त्याच्यामध्ये तुपाची आहुती देतो, वेगवेगळ्या प्रकारचे आहुतीचे द्रव्य आहुती देतो, वेगवेगळ्या द्रव्याची सांगितलेले
तर ते अग्नी म्हणजे काय आहे? अग्नी म्हणजे भगवंताचं मुख आहे. अग्नीमार्फत त्या प्रत्यक्ष भगवंताला आपण आहुती देतो. जे काही आपण भगवंताला स्वतःहून खाऊ घालू शकत नाही, म्हणून हे अग्नी हे भगवंताचं मुख आहे. आणि ते यज्ञामध्ये यज्ञाचं आवाहन करून, भगवंताचं आवाहन करून वेगवेगळ्या प्रकारे मंत्राने आवाहन करतात महाराज लोक. ते आवाहन करून यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करतात. म्हणजे तिथे प्रत्यक्ष भगवंताला आवाहन करून ते बोलवतात. आणि आपण अग्नी हे भगवंताचं मुख असं म्हणून तिथं आहुती देतो. तर हेच कर्म करायला आपण भगवंतानी या श्लोकामध्ये यज्ञ कर्म याच्याविषयीच 5 ते 6 श्लोकात सांगितलेले. ते काय म्हणतात? क यज्ञा प्रजा सृष्ट्वा पूर्वाच प्रजापती अनेन पृथ्वीश्व द्वेष वक्त्वी कामदुःख. मग आता हे यज्ञकर्म कसं करायचे? यज्ञकर्म केल्यानं आपल्याला काय होतं? तर आपल्या सर्व प्रकारच्या मनोइच्छा जी आहेत त्या इच्छाची पूर्ती होते यज्ञकर्म केल्यानं. तर कोणकोणत्या यज्ञानं कोणकोणत्या कर्माची प्राप्ती होते, कोणत्या कर्मफल आपल्याला मिळतात, हे सर्व कोणी सांगितलेलं आहे? प्रजापती ब्रह्मानं. कधी सांगितलेलं आहे? जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हाच पहिल्यांदा मनु जे होते, सर्वात अगोदरचे मनुष्य, त्यांचं नाव मनु होतं, जे की राजा होते, त्यांना सांगितलेले. मग त्याच्यापासून काय होतं? यज्ञकर्म करून आपल्याला अनेक प्रकारचे इच्छाची प्राप्ती, म्हणजे आपले मनोवचित जे फल आहेत ते मनोवचित फलाची प्राप्ती या यज्ञापासून होते असं भगवंत सांगत आहे. म्हणजे जे यज्ञकर्म आपल्याला करायचे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञकर्म. आता त्याच्याबद्दल वेगवेगळ्या ह्याच्यातलं मी आत्ताच अगोदर सांगितलं की कोणत्या यज्ञ केल्यानं कोणाची संतुष्टी होते, कोणत्या देवतेची होते, कोणते देवता त्याच्यामुळे संतुष्ट होतात. ही वेगवेगळ्या रुद्रयागामध्ये रुद्रदेवता म्हणजे भगवान शिवाचा आहे, विष्णू यागामध्ये विष्णूचं आहे, गणपतीमध्ये गणपतीचे आहेत, इव्हन गीता यज्ञ सुद्धा आहे. तर हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ म्हणजे आपण यज्ञकुंड निर्माण करून करायचं जे यज्ञ आहे त्याच्याबद्दलच ह्या 5 ते 6 श्लोकामध्ये बघून सांगत आहे. म्हणजे आपण जे आता श्रावण महिना आहे याच्यामध्ये यज्ञ करतो किंवा अनेक वेगवेगळ्या प्रसंगी आपण यज्ञ करतो. तर हे करणं गरजेचंच आहे हे भगवान तिथं भगवत गीतेमध्ये खुदा सांगत आहे. मग त्याच्यानं काय होतं? ते यज्ञ केल्यानं काय होतं हे बघून या श्लोकामध्ये सांगत आहे. देवान भावयता तेन ते देवा भावयंतु वा परत्परम भावयंता श्रेया परमवाप्यक्त. भगवंत काय म्हणत आहेत पहा, तुम्ही या यज्ञाने देवताची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकाची उन्नती करत तुम्ही परमकल्याणा प्राप्त व्हा. म्हणजे आपण इथे या पृथ्वीतलावर राहतो तर प्रपंच करत असताना कोणीही किती आध्यात्मिक व्यक्ती असेल किंवा प्रापंचिक व्यक्ती असतील, प्रत्येकाला आपापल्या प्रपंचामध्ये काहीतरी अडथळे येतात, कोणते तरी दोष येतात. तर त्या दोषासाठी, ते दोष निवारणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करावं लागतं. मग ते यज्ञ करण्यासाठी जे आहे तुम्ही ते यज्ञ जर केलात तर त्याच्यानं काय होतात? ते संबंधित जे देवता आहेत ते यज्ञ देवता त्याच्यामुळे ते प्रसन्न होतात आणि ते पुष्ट होतात. म्हणून आपल्याला ते त्या देवतांना आपण यज्ञ करून त्या देवतांना प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यांच्यापासून आपले जे मनोरथ जे आहेत, इच्छित फलाची प्राप्ती आपण त्यांच्याकडून करून घ्यायचं असतं. या भगवद्गीतेमध्ये पण याचा उल्लेख आहे. म्हणजे यज्ञ कर्म. आता आपण पहिल्यांदा कर्मयोग पाहिलं, ज्ञानयोग पाहिला, तर यज्ञ कर्म याच्याबद्दल भगवंत सांगत आहे. म्हणजे आपण ते यज्ञ करून भगवंतांना किंवा भगवंतांकडून जे देवता, विविध प्रकारचे देवता आहेत, आपल्याला याच्यामधली कथा माहितीच आहे महाभारतातली. कोणती कथा? तर पर्जन्य यज्ञ कोणी केलं होतं? तर स्वतः भगवान श्रीकृष्णाने केले होते. परंतु त्यांनी केले यज्ञ करून सुद्धा, परंतु इंद्राला एक प्रकारचा गर्व झाला होता. त्यासाठी मग त्यांनी काय केलं? त्याने यज्ञ केल्यानंतर त्यांना एक प्रकारचं तुम्ही पोख थांबवतो का पाहू, अशा प्रकारचं म्हणून फार मोठं पूर आले, हे झालं. ही कथा आपल्याला माहीत आहे. तेव्हा गोवर्धन पर्वताला यांनी जे आहे भगवान श्रीकृष्ण आपल्या करंगळीवर धारण करतात, ही कथा आपल्याला माहिती आहे. तर मग इंद्राला आहे किंवा इतर देवता आहेत तर त्यांचं आपल्याला यज्ञ करायचं हेच इथं भगवंतांनी सांगितलं. मग हे यज्ञानं काय होतं? इष्टान भोगान ही ओ देवा दाशंते यज्ञ भाविता तैर्दतान प्रदायभ्यो यो भुक्ते योग. मग आता काय होतं? यज्ञ केल्यानं मग काय होतं? यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता
तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो मनुष्य स्वतःच खातो तो चोरच आहे. आता बघून काय म्हणते, अशा प्रकारे आपण यज्ञ केलो. मग यज्ञ करताना काय सांगितलेलं आहे, हे पूर्ण कर्मयज्ञाचं म्हणजे हे पौरोहित जे आता महाराज हे पौरोहित यज्ञ करतात, यज्ञ कर्म करतात. हे करून आपण काय करतो, देवतांना प्रसन्न करतो. देवतांना प्रसन्न करून त्यावेळेला यज्ञ करत असताना अनेक प्रकारचे धन धान्य आपण आहुती म्हणून यज्ञामध्ये देतो. आणि अन्नदान सुद्धा त्यावेळेला आपल्याला करायचे राहते. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे अन्नदान करायचे. ते अन्नदान न करता मग ते अन्नदान पहिल्यांदा कुणाला सांगितलेलं आहे, आपल्या गुरूंना अन्नदान करायचं, ब्राह्मणाला अन्नदान करायचं. त्यांना अन्नदान करून आपण नंतर अन्न ग्रहण करायचं असतं. जर ते अन्नदान आपण ब्राह्मणांना आपल्या गुरूंना अर्पण न करता जर आपण खाल्लो तर आपल्याला भगवंतांनी काय म्हणलेलं आहे, चोर म्हणलेलं आहे. म्हणजे आपण ते अन्नदानाचं जर दान न करता जर त्याचा ग्रहण केलो आपण तर त्याला चोर म्हणलेलं आहे. हे या भगवद्गीतेमध्ये उल्लेख आहे, यज्ञ कर्म याच्या संबंधाने. म्हणून सगळ्याला यज्ञ कर्म. आता ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण यज्ञ करतो, इतर वेगवेगळ्या जे तिथी आहेत त्या तिथीला यज्ञ करतो. तर हे यज्ञ करणं प्रत्येकाला आपल्या मनुष्यांना बंधनकारकच आहे, ते करणं गरजेचंच आहे. जे आपण म्हणतो की नाही हे काहीतरी आपल्याला वेगळं सांगितलेलं आहे, या महाराजांनी आम्हाला याचं करा, काल्पखर्प यज्ञ करा, ते करा सांगितलेलं आहे. काही जर कमी जास्त सांगत असतील तो विषय वेगळा, परंतु करणं हे खरंच गरजेचं आहे. जे जे आहे त्याच्याबद्दल हे जे पौरोहित यज्ञ करणारे आहेत, जसं आता आपले महाराज आहेत, या लोकांना त्याच्याबद्दल माहिती राहतं. परंतु करणं गरजेचं आहे, हे करावंच लागतं. हे या भगवद्गीतेमध्ये पण याचा उल्लेख आहे. मग आता पुढे जर समजा यज्ञ न करता खाल्ले, आपण जर खाल्लो, यज्ञ करून खाल्लो परंतु स्वतःच खाल्लो, दान न करता खाल्लो, महाराजांना दान नाही दिलं, गुरूंना नाही दिलं, ब्राह्मणांना न देता खाल्लो तर चोर म्हणले. मग जर यज्ञ करून जर शिल्लक राहिलेलं अन्न खाल्लो तर त्याला बघून काय म्हणतात, यज्ञ शिष्टाशींना कंतो मुच्यते सर्व किलबिषय भुजंते ते त्वगम पापा ये पंचते आत्मकरणात. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करून आणि त्या यज्ञ करून त्या यज्ञामध्ये अन्नदान करून, अन्नाचं दान मग ते ब्राह्मणाला आहे, आपल्या गुरूंना आहे, भगवंताला आहे, त्या यज्ञामध्ये आहुती देऊन आहे, त्या यज्ञामध्ये आहुती देऊन ब्राह्मणाला दान देऊन नंतर शिल्लक राहिलेलं अन्नाचं ग्रहण जे लोक करतात ते मात्र ते अन्न ग्रहण केल्यापासून आपल्या सर्व पापापासून आपण निवृत्त होतो. परंतु जे हे यज्ञ न करता तसंच जर अन्न खाल्ले तर मग त्यांना काय म्हणायचं, ते मात्र परत आणखी पापाचं आचरण करतात. म्हणजे परत ते त्या अन्नाप्रमाणे अन्नाच्या स्वरूपानं परत पापाचंच ग्रहण करतात, असं इथं भगवंतांनी म्हणलेलं आहे. अशा प्रकारे इथं आता याचं यज्ञाचं वर्णन केले. आता पुढे आणखी याच्या पुढे जाऊन वर्णन करत आहेत भगवंत. अन्नात भोवती भूतानी पर्जन्यात अन्न खंभवा यज्ञात भोवती पर्जन्यो यज्ञ कर्म खमोद्भवा कर्म ब्रह्मोद्भव विद्धी ब्रह्माक्षर खमोद्भवम तस्मात् खर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. आता पहा यज्ञाची उत्पत्ती कशी होते, यज्ञ कसं केलं जातं, यज्ञ म्हणजे काय, यज्ञ कर्म काय आणि अन्नाची उत्पत्ती कशी होते ह्याच्यापासून या दोन श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावकापासून होते, पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मामुळे घडतो. आणि हा कर्मसमुदाय वेदापासून, आणि वेद हे अविनाशी भगवंतापासून म्हणजेच परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहे. त्या समज यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परमाक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित आहे. आता याच्यामध्ये उत्पत्ती सांगितलेली, म्हणजे आता याच्यामध्ये उत्पत्ती कशी, आपल्या मनुष्याची उत्पत्ती कशी होते हे सांगितलेलं. आता पहिल्यांदा काय उत्पन्न होतं, अन्नाची उत्पत्ती. अन्नाची उत्पत्ती कशी होते, पाऊस पडला की अन्नाची उत्पत्ती होते, बरोबर आहे. अन्नाची उत्पत्ती जी आहे ते कशापासून होते, पर्जन्यापासून. म्हणजे पाऊस पडल्यानंतरच अन्न उगवतं. आपण जे अन्न खातो ते पूर्ण पावसापासूनच होतं. पृथ्वी मातेच आपल्याला देते अन्न, परंतु कधी देते, जेव्हा पाऊस पडतो त्या पावसापासून अन्नाची निर्मिती होते. आणि हे अन्न खाल्ल्यानं
अन्नापासून प्राण्याची उत्पत्ती होते. अन्नापासून प्राण्याची उत्पत्ती होते म्हणजे कसं होतं, जन्म झाला, आपण सगळ्यांचा जन्म झाल्यानंतर आपली वाढ कशापासून होते, हे अन्नापासून होते. म्हणजे उत्पत्ती जी झाली ती अन्नापासूनच झाली असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. आणि बरं, आता हे अन्नाची उत्पत्ती पर्जनापासून आणि अन्नापासून प्रजेची उत्पत्ती म्हणजे आपण प्राण्याची उत्पत्ती. मग आता हे पौख कोणापासून उत्पन्न होतो, तर पौख हा यज्ञापासून निर्मित होतो. मग यज्ञ, आता महाराजांना माहीत आहे, यज्ञ पर्जन्य यज्ञ जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा बरेच महाराज लोक एकत्रित होऊन पर्जन्य यज्ञ करतात. ते ह्याच्यासाठीच करतात. पर्जन्य यज्ञ एक प्रकारचा यज्ञ जे की इंद्रदेवतेला प्रसन्न करून घेऊन त्यांच्या मार्फत पौख पडतं, म्हणून तो पर्जन्य यज्ञ केला जातो. बरं, मग प्रत्येक वेळेला हे पर्जन्य यज्ञ न करता खुद्दा आपला यज्ञ होतो. मग ते यज्ञ कसा होतो, तर आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे विहित कर्मयज्ञ किंवा यज्ञ कर्म करतो मनुष्य, तर त्या यज्ञापासून जे धूर उत्पन्न होतं त्या धुरापासून ढगाची निर्मिती होते. आणि त्या ढगापासून म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण यज्ञ करतो त्या यज्ञाच्या कर्मापासून, त्या यज्ञाच्या धुरापासून वेगवेगळ्या प्रकारचे ढग निर्माण होतात आणि त्याच्यापासून परत पौख पडतो. म्हणजे ह्या विहित यज्ञ कर्म केल्यानं काय होतं, तर परत पौख पडतो. आणि हे यज्ञ कर्म जे आहेत ते यज्ञ कर्म कुठून निर्माण होतात, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे कर्म आहेत ते आपल्याला कर्माची व्याख्या कुठे सांगितलेली आहे, तर वेदांमध्ये सांगितलेले आहे. वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कर्म आपण कसं करायचं, कर्म कोणते कर्म करणं कुणाला गरजेचं आहे ह्याचा उल्लेख कुठं आलेला आहे, वेदामध्ये आलेला आहे. वेदापासून उपनिषदामध्ये आलेला आहे, वेदांत शास्त्रामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरे मुख्य कर्म कसं करायचं, कोणकोणते कर्म कधी करायचे ह्याचे वेगवेगळे ग्रंथ आहेत. जसं मनुस्मृती आहेत, पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे, 18 महापुराणामध्ये उल्लेख आहे. तर ही याची उत्पत्ती कुठून झालेली आहे, तर याची उत्पत्ती जी आहे ते मुख्य वेदापासूनच झालेली आहे. लेखला बटणं चालू बटणं चालू. बरं, मग आता हे सर्व कर्म जे सांगितलेले आहेत, मग हे कर्माची उत्पत्ती कुठून होते थोडक्यात, तर वेदापासून होते. मग आता वेदाची उत्पत्ती कुठं झाली, तर वेदांची उत्पत्ती हे प्रत्यक्ष भगवंतापासून झालेली आहे. म्हणजे भगवंताची निश्वाक जे श्वाक आहेत ते म्हणजे वेद आहे. तर भगवंतापासून वेदाची उत्पत्ती झाली. आणि भगवद्गीतेची उत्पत्ती कुठं झाली, भगवंताच्या प्रत्यक्ष मुखातून भगवद्गीतेची उत्पत्ती झालेली. उपनिषदे कुठून उत्पन्न झालेले आहेत, उपनिषदे हे वेदाचा ज्ञानाचा भाग म्हणजे उपनिषद आहे. म्हणजे सर्व हे भगवंतापासूनच उत्पन्न झालेले आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, यज्ञ कुठे आहे, मग यज्ञ हे भगवंतापासूनच उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे कसं झालं, भगवंतापासूनच वेदाची उत्पत्ती झाली. वेदामध्ये हे कर्म कसं करायचं, यज्ञ कसं करायचं हे सांगितलेलं आहे. आणि यज्ञ आपण मनुष्य केल्यानंतर त्याच्यापासून पौखाची उत्पत्ती होते, पर्जनाची उत्पत्ती, आणि त्या पौख पडल्यानंतर अन्नाची उत्पत्ती होते. ते अन्न खाऊनच त्या अन्नापासूनच आपल्या मनुष्याची सर्व प्राण्यांची उत्पत्ती होते अन्नापासूनच. आता याच्यामध्ये भगवंतांनी पूर्ण प्रकारे ह्या 2 श्लोकामध्ये काय सांगितलेले, श्रृंखला सांगितलेली आहे. म्हणजे भगवंतापासून वेद उत्पन्न झाले, वेदापासून वेद कर्म कसं करायचं ते सांगितलं, यज्ञ कसं करायचं ते सांगितलं, यज्ञापासून पौख पडतो यज्ञ केल्यानं. मग हे यज्ञ जे आहे त्याच्यामध्ये आता आपले कर्म मार्ग जे आहे कर्मयज्ञ म्हणलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर ज्ञानयोग जो आहे तो त्याला ज्ञान यज्ञ मार्ग म्हणलेला आहे. आणि हे पौरोहित यज्ञ जे करतो ते आपण यज्ञ कर्म असं सांगितलेलं आहे. आणि याच्यापासूनच अन्नाची उत्पत्ती होते, म्हणजे पर्जन्याची उत्पत्ती होते, पर्जनापासून अन्नाची उत्पत्ती होते, आणि अन्नापासूनच पुढे आपल्या मनुष्याची, प्राण्यांची, वनस्पती सगळ्यांची उत्पत्ती होते. हे थोडक्यात सृष्टी उत्पत्तीचा क्रम इथं सांगितला. म्हणून हे परत 2-2, 3-3 वेळा सांगण्यात आलं की सृष्टी उत्पत्तीची कल्पना कशी आहे, सृष्टी उत्पत्ती कशी झाली या श्लोकामध्ये सांगितले. आणखी परत याच्यामध्ये डिटेल आणखी पुढे येईल, आपण पुढे तशा प्रकारे पाहूया. यवम प्रवर्तितम चक्रम नानुवर्तिती हम या अगायु इंद्रिय रामो मोघम पार्थ ख ज्योती. हे पार्था, जो मनुष्य या जगात अशा प्रकारे
परंपरे चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुकरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियाच्या द्वारा भोगात रमणारा पापी मनुष्य असलेला मनुष्य या जगामध्ये व्यर्थच तो आपला जीवन जगतो. म्हणजे इथे बघून काय सांगतात की जो मनुष्य या सृष्टीचक्रेला सांगितलेल्याप्रमाणे जगत नाही, म्हणजे सृष्टीचक्र परंपरा ही जे सांगितलेले आता आपण कसं उत्पत्ती करायचं, म्हणजे मनुष्याला एक कर्म सांगितलेले. काय कर्म सांगितलेले? तुम्ही यज्ञकर्म करत राहा. मग हे पौरोहित यज्ञकर्म आहे, ज्ञानयोग यज्ञकर्म आहे, त्याच्यानंतर कर्मयोगाचा कर्म आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे कर्म यज्ञ आहेत ते तुम्ही करत राहा. बघून काय सांगत आहेत? सर्व भगवद्गीता एकमेव असा ग्रंथ आहे की याच्यामध्ये सर्व मार्गाचा उल्लेख आलेला आहे. एक एक दोन दोन श्लोकामध्ये सुद्धा उल्लेख आलेला. आता आपण चालू झाल्यापासून पाहत आहोत. पहिल्यांदा ज्ञानयोगाचा उल्लेख आला, म्हणजे ज्ञानयोग मार्गाचा उल्लेख आला, त्याच्यानंतर कर्मयोग या मार्गाचा आला. आता हे पौरोहित यज्ञकर्म जे ह्या 500 श्लोकामध्ये त्याचा उल्लेख आला. दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटी ध्यानयोग मार्गाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. म्हणजे आतापर्यंत 4 मार्ग इथं सांगितले. आपण लक्षात ठेवायचं, हळूहळू लक्षात ठेवायचं. प्रत्येक कर्माचं जे जे मार्ग आहेत त्या सर्व मार्गाचा उल्लेख ह्या भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. वेदांत शास्त्रामध्ये फक्त ज्ञानयोग मार्गाचा उल्लेख आलेला आहे वेदांत शास्त्रामध्ये. आणि मात्र भगवद्गीतेमध्ये आहे सर्व जेवढे काही मार्ग आहेत त्या सर्व मार्गाचा उल्लेख ह्या भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. आतापर्यंत किती? आता 4 मार्ग सांगितले. ज्ञानयोग मार्ग, कर्मयोग मार्ग, ध्यानयोग मार्ग आणि यज्ञकर्म मार्ग. हे 4. यज्ञकर्म म्हणजे पौरोहित यज्ञ जे महाराज करतात ते, याचा हे 4 मार्गाचा उल्लेख केला. मग अशा 4 प्रकारचे यज्ञ मार्ग जे आत्तापर्यंत सांगितलेले आहेत, जे मार्ग सांगितलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही एका मार्गाचा जर आचरण जर मनुष्य करत नसेल तर तो मनुष्य आपलं जीवन व्यर्थ जगत आहे असं सांगा, असं समजा तुम्ही. असं म्हणून या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेले. आता यापुढे बघून सांगत आहे, यत्तात्मरतिरेव शादात्मतृप्तश्च मानवा आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्य न विद्यते. मग आखा जो मनुष्य आहे जो की अशा प्रकारचं कोणत्या प्रकारचं मार्गाचं आचरण करत मनुष्य या यज्ञकर्मामध्ये संमलित राहतो, तर तो मनुष्य मग त्याला कसं समजायचा? तर त्याला सांगतात जो मनुष्य या प्रकारे आत्म्यामध्येच रमणारा आहे, आत्म्यामध्येच तृप्त आहे आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य कर्म होत नाही. म्हणजे अशा प्रकारचं जर मनुष्य कर्म करत असेल, एक तर ज्ञानयोगाचं आचरण करून, ज्ञानयोगाचं आचरण करून म्हणजे काय, जे आपण 2 दिवस पाहिलेलं आहे त्याप्रकारे कर्मयोगाचं जे आहे ते पण आपण पाहिलेलं आहे, आता यज्ञकर्माचं पाहिलेलं आहे, ध्यानयोगाचं पाहिलेलं आहे. अशा प्रकारचं करून म्हणजे हे शरीर जे आहे हे शरीर पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून ह्या पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेल्या शरीराकडून इतर मनुष्याची सेवा करण्यासाठी किंवा आपलं कर्तव्य कर्म करणं हेच आपलं मुख्य काम आहे असं समजून, प्रत्येक मनुष्यामध्ये एकच आत्मा आहे असं समजून त्या आत्म्यासाठीच जो कर्म करत राहतो, तो जो मनुष्य आहे त्या आत्म्यासाठीच कर्म करतो आणि आत्म्यामध्येच तृप्त राहतो आणि त्याच्यातच संतुष्ट राहणारा जो मनुष्य आहे, मग त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म शिल्लक राहत नाही असं भगवंत म्हणतात. परंतु अशा प्रकारे कर्म करणं गरजेचं आहे. नैव तस्य कृतेन अर्थो ना कृतेन हे कश्चन न चाश्य सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यपाश्रय. अशा त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन आखत नाही, तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन आखत नाही, तसेच सर्व प्राणी मात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध आखत नाही. मग असा जो मनुष्य आहे ज्ञानयोगाचं तत्व समजून घेतलेला आणि कर्मे करणारा, किंवा कर्मयोगाचं तत्व समजून घेऊन कर्मे करणारा, किंवा ध्यानयोगाचं तत्व समजून ध्यानयोगाप्रमाणे कर्म करणारा, किंवा ह्या यज्ञकर्माचं तत्व समजून कर्म करणारा असा जो मनुष्य आहे तो कर्म करत असताना त्याचं त्या कर्माशी काही संबंध राहत नाही. म्हणजे हे तत्व समजून घेऊन आपल्याला कर्म करायचे. अशा प्रकारचे जे मनुष्य कर्म करतो तो अशा प्रकारे मनुष्य कर्म करणारा जो आहे त्याच्यापासून तो कर्म करताना त्याच्यापासून पापाचंही उत्पन्न होत नाही आणि पुण्याचंही होत नाही. मग अख्खं पाप आणि पुण्याचं उत्पन्न न होणारा त्या मनुष्याला काय होतं,
तर तो ह्या पाप पुण्यापासून अलिप्त होतो. म्हणजे मग तो शेवटी कुठे जातो, तर तो भगवंतालाच प्राप्त होतो असं इथं भगवंत सांगत आहे. तस्माद अशक्तम सततम कार्यकर्म क्षमाचर, अशक्तो हे आचरण कर्म परम आपनोती पुरुषा. म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण की आसक्ती खोडून कर्म करणारा मनुष्य हा परमात्म्याला जाऊन मिळतो. हेच परत भगवंत सांगत आहे. जो मनुष्य कर्मासक्ती आणि फलासक्ती खोडून कर्म करतो, तो कर्म करणारा मनुष्य जो आहे, सर्व प्रकारच्या कर्तव्य कर्म परंपरा जी आहे आणि त्याच्यापासून निर्माण होणारे जे फळ आहेत, पाप पुण्याचे जे फळ आहेत, त्याच्यापासून तो निवृत्त होतो आणि तो निवृत्त होऊन भगवंतालाच जाऊन मिळतो. म्हणजे जो मनुष्य फक्त कर्तव्य कर्म करणं आहे याच भावनेने कर्म करत राहतो आणि कुणासाठी करतो, तर ह्या सृष्टी परंपरा जीवन ठेवण्यासाठी करतो आणि इतरांचं कल्याण करण्यासाठी करतो, किंवा आपण जे कर्म करतो ते करत असताना इतरांची सेवा करण्यासाठी करतो. अशा प्रकारे जे कर्म करणारा कर्मयोगी मनुष्य आहे तो, किंवा ज्ञानयोगी जो मनुष्य आहे तो फक्त आत्मतत्वाकडे दृष्टी ठेवून कर्म करतो, किंवा यज्ञ कर्म करताना ह्या यज्ञ कर्मापासून ह्या पूर्ण ब्रह्मांडातल्या सर्व प्राण्यांचं कल्याण व्हावं म्हणून तो करतो. ध्यानयोग करताना भगवंताचं ध्यान करत कर्म करतो. तर असा जो मनुष्य आहे तो सर्व पाप पुण्यापासून निवृत्त होतो आणि तो भगवंतालाच प्राप्त होऊन जातो आणि तो भगवंतालाच मिळतो असं या श्लोकात भगवंताने सांगितलेले. बरं, अशा प्रकारे कोण याच्या अगोदर केलेले आहेत का? आता भगवंत सांगत आहेत अशा ह्याच्या प्रकारे असं कोणी केलेले आहेत का? कर्मयोगाप्रमाणे आचरण कोणी केलेलं आहे का? तर त्याचं उदाहरण या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहे. कुणाचं उदाहरण सांगत आहेत पहा. कर्मणे ही कौशिधीमस्थिता जनकादया लोकसंग्रम युवा अपि कंपशन कर्तुम महर्षी. अशा प्रकारे कोण केलेले आहेत? जनकादी ज्ञानी लोकी आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणूनच अशा प्रकारे लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून देखील तू कर्म करणे हे योग्य आहे असं इथं भगवंत सांगत आहे. म्हणजे भगवंत काय सांगत आहेत बघा. भगवंत उदाहरण देऊ लागले. आपल्याला शंका येते की अशा प्रकारचं कर्मयोगाचं आचरण कोणी याच्या प्रकारे अगोदर केलेले आहेत का? बरंच टॉर्च लावा मोबाईल. हां, तर काय कोण आता याचं उदाहरण सांगू लागलेत बघून. कुणाचं सांगू लागलेत? आपल्याला माहित आहे एक राजा जनक म्हणून होऊन गेले. कधी? त्रेतायुगामध्ये. त्रेतायुग म्हणजे या युगामध्ये राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि माता सीता यांनी अवतार धारण केले होते. ते अवतार धारण जे केलेलं होतं त्या युगातलं हे उदाहरण भगवान श्रीकृष्ण सांगू लागले. त्रेतायुगातलं उदाहरण. तर त्या त्रेतायुगामध्ये सीता मातेचे वडील जे होते जनक राजा. जनक राजा हे जे होते राजा होते. मग ते राजा असून सुद्धा त्यांना राजश्री अशी संज्ञा होती. त्यांना राजश्री का म्हणत होते? तर एक राजा राहून सुद्धा त्यांचं आचरण पूर्णपणे ऋषीसारखं होतं. म्हणून त्यांचा उल्लेख या भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवंतांनी केलेला आहे. तर राजा जनकासारखं काम करायचं म्हणजे आचरण करायचं. आपण जे कर्म करत आहोत ते कर्म करत असताना फक्त आपलं कर्तव्य कर्म भावनेने आपण कर्म करायचं आणि ते कर्म करत असताना त्या कर्मातली आसक्ती खोडून आणि त्या कर्मापासून उत्पन्न होणारे जे फळ आहेत त्याची इच्छा न ठेवता आपण आपले कर्म फक्त करत राहायचं. मग त्याच्यानं काय होतं? त्याच्यानं कर्मफल जे निर्माण होतात ते कर्मफल जरी आपण त्याचा भोग जरी घेतला तरी त्याच्यापासून निर्माण होणारे पाप आणि पुण्य याची निर्मिती होत नाही आहे. म्हणून तो मनुष्य अशा प्रकारे कर्मयोगाचं आचरण करत जो करतो तो भगवंतालाच जाऊन मिळतो किंवा आत्मतत्वालाच प्राप्त होतो आणि तो स्वतः आत्म्याचं ज्ञान करून घेतो असं भगवंत सांगूलेत. आणि हे उदाहरण कुणाचं दिलेत? त्यांनी जनकांचं दिलेत. जनक राजा अशा प्रकारेच कर्म करत ते भगवंताला प्राप्त झाले. यद्यथा आचरती श्रेष्ठ तत देवतरोजना कयत प्रमाणम कुरुते लोक तत अनुवर्तते. श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणे सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. आता याच्यामध्ये आचरण करण्याविषयी भगवंत प्रमाण सांगत आहेत. जनकादी
जे ज्ञानी लोक होते, कर्मयोगी लोक होते, इथं कर्मयोगाचं आचरण करण्यासाठी आपल्याला भगवंत सांगत आहेत. तर जनकादी ज्ञानी लोकांसारखे जे कर्मयोगी होते त्यांच्याप्रमाणे आपण आचरण करायला पाहिजे. मग तशा प्रकारचे आचरण केल्यानं आपल्याला त्यांच्यासारखंच फल प्राप्त होतं. म्हणजे ते फल कोणतं? मोक्षफल किंवा आत्मज्ञान प्राप्ती, या फलाचं प्राप्ती आपल्याला होते. म्हणून आपल्या सर्व मनुष्य समुदायाला अशा या श्रेष्ठ मनुष्याचं आचरण करत त्यांचं आचरण पाहत आपल्याला कर्म करणं गरजेचं आहे. न मे पार्थास्ते कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम व अवाप्तव्यम वर्तयवच कर्माणी. आता भगवान जे आहेत ते स्वतःविषयीच आता सांगत आहेत. ते म्हणजे भगवंताला अवतार धारण करून का बरं यावं लागतं ते फक्त हे 2 श्लोकामध्ये सांगत आहेत. पुढे आणखी 9व्या 11व्या श्लोकामध्ये ते याच्यापेक्षा जास्त विश्लेषण करतील. तर काय सांगत आहेत पहा. हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याची की कोणतीही वस्तू मिळाली नाही अशीही नाही, तरीही मी कर्म करीतच असतो. आता भगवान जे आहेत स्वतःचा अवतार धारण करून कर्म करण्याविषयी सांगत आहेत. भगवान स्वतः सांगत आहेत, हे बघ अर्जुना, मला या तिन्ही लोकांमध्ये प्राप्त झालेली नाही अशी कोणतीही वस्तू नाही, तरी सुद्धा मी ह्या प्रकारे अवतार धारण करून कर्म करत आहे. मग हे कर्म करायचं काय कारण आहे? तर ते कर्म का बरं मी करत आहे? तर हे सर्व लोकांनी म्हणजे मनुष्य लोकांनी या प्रकारे पाहून पुढे त्या प्रकारे आचरण करत राहू. म्हणजे द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला, त्याच्यामध्ये अगोदर त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामाचा अवतार झाला. तर ते आणखी सुद्धा रामायण वशिष्ठांनी जे सांगितलेलं आहे, रामायण हे जे वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे आणि भगवद्गीता ही जी आहे वेदव्याख्यांनी लिहून ठेवलेली आहे, त्या वेदव्याख्यांनीच लिहून ठेवलेलं भगवद्गीता आहे आणि भगवंतांनी सांगितलेली ही भगवद्गीता आहे. तर त्याप्रमाणे आपण ऐकून वाचून तसंच आचरण करतो. जर ते होतच नव्हते तर आपल्याला आचरण कसं करायचं हे आपल्याला कळत होतं का? हे आपल्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे की जे काही वेगवेगळे अवतार झालेले आहेत, अवतार धारण केलेले आहेत, त्या अवताराने धारण केलेले जे कर्तव्य कर्म त्यांनी केलेत, अनेक ऋषीमुनींनी जे कर्तव्य कर्म केलेले आहेत त्यांच्याकडे पाहून आपण कर्तव्य कर्म करतो आणि त्या प्रकारे आचरण आपण करतो आणि ते तसंच करायला पाहिजे हे भगवंत तिथं सांगत आहे. म्हणून भगवंताला अवतार धारण करून कर्म करावं लागतं. आता हे कर्म आणखी का बरं कशाला करावं लागतं हे भगवंत आणखी 4व्या अध्यायामध्ये सांगते. तर आता ह्याच्या पुढे आणखी भगवंत ह्या श्लोकामध्ये या अध्यायामध्ये काय सांगत आहेत? यदि हे अहम न वर्तयम जातो कर्म न तंद्रिता मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्मे केली नाही तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करते. आता बघा भगवान काय सांगत आहेत, मी जर असे सावध राहून जर कर्म केलं नाही तर मग मनुष्य समुदायाचं फार मोठं नुकसान होईल, म्हणून मला कर्म करत राहावं लागेल. आता भगवान काय सांगतात पहा, एक आपल्याला भगवद्गीतेमध्ये जे आहे ते आपल्याला भगवद्गीता ऐकून त्या तत्वज्ञानाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आणि श्रीरामाचं चरित्राचं आपल्याला आचरण करायचं. भगवद्गीतेचा ज्ञानाचं जे आहे तत्वज्ञानाचं आचरण आपल्याला करायचं आहे, तत्वज्ञानाचं, आणि श्रीरामांच्या चरित्राचं आचरण आपल्याला करायचं. म्हणजे सांगायचे 2 प्रकार आहेत. तत्वज्ञानाचं आचरण तुम्हाला कोणाचं करायचं आहे? तत्वज्ञान जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे त्याचं आचरण करायचं आहे तत्वज्ञानाचं. आणि चरित्राचं आचरण कोणाचं करायचं आहे? श्रीरामाच्या चरित्राचं आचरण करायचं. म्हणजे हे सांगितलेले मार्ग आहेत, पुराणामध्ये सांगितलेलं आहे, गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. म्हणजे मनुष्याला पुरुषांना आचरण कोणाचं करायचं आहे? श्रीरामाच्या चरित्राचं आचरण करायचं. सीतामात्याच्या चरित्रासारखं आपल्या महिला भगिनींना आचरण करायचं. अखे हे आपलं शास्त्र पुराणच सांगत आहे. म्हणजे सांगितलेलं आहे श्रीकृष्णाच्या चरित्राचं आचरण करायला कुठेही सांगितलेलं नाही. श्रीकृष्णांच्या गीतेचं आचरण करायला सांगितलं. चरित्राचं तुम्ही आचरण करा म्हणून सांगितलेलं नाही, कारण त्यांचं जे चरित्र आहे फार गहन आहे. ते भागवतमध्ये आपल्याला कळतं. भागवत ऐकून मग त्याच्या प्रकारे चरित्र त्यांनी तसं चरित्राचं आचरण काय केलेलं आहे हे त्याच्यामध्ये ते मनुष्याला आचरणीय नाही आहे. त्यांच्या चरित्राचं आचरण जे आहे आपल्या मनुष्याला करणं कुणालाच नाही आहे, ग्राह्य नाही.
फक्त त्यांच्या तत्वज्ञानाचं आपल्याला आचरण करायचं आहे. परंतु श्रीरामाच्या चरित्राचं म्हणजे त्यांनी जसं वागले त्याप्रमाणे आपण वागायचं करायचं, ते मात्र आपल्याला करायचं. परंतु श्रीकृष्णाच्या चरित्राचं नाही. हे परत परत वेगवेगळ्या रामायणामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपलं आचरण करायचं. म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे, म्हणून मला कर्म करणं गरजेचं आहे. अवतार धारण करून का करणं गरजेचं आहे की हे मनुष्य समुदाय पुढे तशाच प्रकारे आचरण करत आहे. आता आपल्याला पाहण्यात येतं आपल्या कोणत्या धर्माचं कोणाच्या धर्मावर टीका करायची नाही. असे काही धर्म अस्तित्वात आहेत का त्या पृथ्वीतलावरती आपण ते बघत आहोत की ज्यांच्याकडे कोणी अवतार धारण केलेले मनुष्य म्हणून आलेले भगवंत नाहीच, म्हणून त्यांच्या याच्यामध्ये ग्रंथामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आचरण सांगितलेले, म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारचे आचरण धर्मभ्रष्ट आचरण त्यांच्या ग्रंथामध्येच आहे आणि ते करतात सुद्धा. आपल्याला पाहण्यात येतं आता सध्या या काळामध्ये सुद्धा कळतं आपल्याला. का बरं? त्यांच्या ग्रंथामध्येच ते सांगितलेले आहे म्हणतात. मग आपल्या ग्रंथामध्ये आपलं धर्मभ्रष्ट आचरण त्याचा उल्लेख कुठं आलेला आहे का पहा. म्हणजे इतर धर्मामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये काय फरक आहे हे आपल्याला कळतं. हिंदू धर्म कुणाला मानायचा? जे 5 ईश्वर मानतात ते हिंदू धर्म. 5 प्रकारापैकी ईश्वरापैकी जे आचरण करतात ते सर्व हिंदू धर्माचं आहे. भगवान शिवाचं आचरण करणारे ते हिंदू धर्मीयच आहेत. भगवान विष्णूचं पालन त्यांना मानून ते जे आहेत वैष्णव धर्माचं पालन करतात. भगवान शिवाला शैव धर्म झाले, भगवान विष्णूला वैष्णव धर्म झाले. मातेला देवी मातेला मानून जे करतात ते देवी भक्त झाले. त्याच्यानंतर गणपतीला मानून जे करतात ते गणपती धर्म झाले. आणखी एक सूर्य धर्म आहे, म्हणजे भगवान सूर्याला हे भगवान समजून त्या प्रकारे सूर्याची जी कल्पना करून तिथं आचरण केलं जातं ते भगवान सूर्यांचं आचरण करणारं हे एक धर्म आहे. म्हणजे अशा प्रकारचे 5 ईश्वर आपल्या याच्यामध्ये मानून 5 वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय निर्माण झालेले आहेत आणि त्याचेच वेगवेगळ्या प्रकारचे त्या संप्रदायाचे पुढे आपल्या ह्या कलियुगामध्ये जाती झाल्या, त्या जातीची विभागणी झाली. परंतु ह्या हिंदू धर्मातूनच हे आलेले 5 संप्रदाय आणि 5 संप्रदायातूनच ह्या वेगवेगळ्या जाती निर्माण झालेल्या आहेत. आणि परंतु हे जाती जी आहेत पूर्ण हिंदू धर्मातीलच जाती आहेत आणि आपण त्याचंच आचरण करतो आपल्या जातीनुरूप. तर ते जे आहे ते भगवंतांनी सांगितलेलंच आहे, त्याप्रमाणेच करतो आणि तसंच आपल्याला करत राहायचं आहे. उच्ची देयुर मे लोका न कुर्या कर्मचेदहम कंकरिच करता शामू उपन्यम इमा प्रजा. म्हणून जर मी कर्म केले नाही तर का होईल? तर हे सर्व माणसे जे आहेत ते नष्टभ्रष्ट होतील आणि मी कंकरतेचा कारण होईल, तसेच या सर्व प्रजेचा घात करणार होईल. जर भगवंतानी जर कर्म केले नाहीत, अवतार धारण जर करून कर्म केले नाहीत तर काय होईल? तर सर्व प्रकारचे माणसे जे आहेत ते हे नष्टभ्रष्ट होतील आणि मग त्याच्यामुळं काय होईल? मनुष्य कंकरतेला कारण घडतील आणि त्याच्यामुळं काय होईल? मीच स्वतः भगवंतच ह्या कंकरतेला कारण करणारा घडेल. म्हणून स्वतः भगवंत सुद्धा अवतार धारण करून अनेक प्रकारचे ते कर्म करत राहतात. कट्टा कर्मण विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात विद्वान तथा अखक्ता चिकर्षू लोकसंग्रह. म्हणूनच हे भारत हे अर्जुनानं म्हणलेलं आहे. म्हणून कर्मामध्ये आखक्त टाकलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात त्याच रीतीने आखक्ती नसलेल्या विद्वानांनीही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करत राहावीत. मग भगवान काय म्हणत आहेत की ज्या प्रकारे अज्ञानी लोक कर्म करतात ते कसे करतात? अज्ञानी लोक कर्म तर ते कर्म काय करायचं हे न जाणता त्याच्यापासून फलेच्छा ठेवून, म्हणजे मला हे फल प्राप्त व्हावं, मी हे काम केल्यानं मग कर्म केल्यानं हे फल प्राप्त व्हावं म्हणून असे करतात. तर असं न करता विद्वान जे व्यक्ती आहेत, मनुष्य आहेत, त्यांनी ह्या कर्माची इच्छा न ठेवता, कर्मफलाची इच्छा न ठेवता आपले फक्त कर्म करत राहावं आणि त्याच्यामुळं बाकीचे अज्ञानी लोक सुद्धा त्या प्रकारे पाहून ते कर्म करत राहतील असं इथं भगवंत सांगत आहेत. अशा प्रकारे आज आपण या 3ऱ्या अध्यायातले 25 श्लोक इथं त्याचं विवरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्तापर्यंत जी झालेली सेवा आहे ती माझे सद्गुरू आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान शंभू महादेव यांच्या चरणी अर्पण करतो आणि आपण आता इथेच थांबूया. ओम.